Hello everyone. Hello everyone, Welcome to our channel Vieki Stories. VAK Stories. तर आजचा जो आमचा टॉपिक आहे तो खूप खूप स्पेशल आहे. स्पेशली फॉर कपल Couples. जे लोक विचार करत आहे की पुढे लग्न करायचं आहे किंवा आता लग्न करायचं आहे किंवा पुढे लग्न करायचं आहे. तर अशा कपल्ससाठी आम्ही स्पेशली ऍक्च्युली एक टॉपिक घेऊन आलोय येस एक आणि ही आमची एक स्टोरी आहे जी आता येस आम्ही तुम्हाला सांगणार आहे. हां. तर आम्ही काही टॉपिक्स जे आहेत ते असे आज डिस्कस करणार आहे, की ज्या टॉपिक्समुळे पुढे लग्नानंतर तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या नात्यामध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो आणि डिस्प्यूट्स क्रिएट होऊ शकतो. तर असे काही टॉपिक्स आहेत जे आम्ही डिस्कस करणार आहे. म्हणजे आमच्या अ, आजच्या जो चॅनलचा किंवा आजच्या VAK स्टोरीजचा जो विषय आहे तो आहे की थिंग्स यू शुड डिस्कस बिफोर गेटिंग मॅरिड. मॅरिड. सो दिस इज अवर टॉपिक मेनली येस, आणि या सो लेट्स स्टार्ट द टॉपिक. लेट्स डिस्कस द थिंग्स. तर आमचा पहिला जो टॉपिक आहे तो आहे पर्पस ऑफ मॅरेज. पर्पस ऑफ मॅरेज म्हणजे जर तुम्ही आता लग्न करायचं ठरवलंय तर यू शुड नो की तुम्ही का लग्न करताय, म्हणजे तुमची काय एक्सपेक्टेशन आहे तुमच्या स्पाउस कडून. स्पाऊसकडून. तर तुम्हाला लग्न करायचं आहे नॉट बिकॉज की आता सोशल प्रेशर आलेलं आहे आणि तुमचं वय झालेलं आहे, फॅमिलीकडनं फार प्रेशर आलेलं आहे. तर फक्त हे एक रिझन नको असायला पाहिजे लग्न करायचं. तर म्हणजे आम्हाला असं वाटतं की जर तुमच्या लाईफचे फेजेस येणार आहे तर फॉर एक्झाम्पल प्रायोरिटीज आहेत. तर पॅरेंट्सच्या प्रायोरिटीज चेंज चेंज होतात, होतात. सिबलिंग्सच्या प्रायोरिटीज प्रायोरिटीज चेंज चेंज होतात, होतात. मग देन यू विल बी अलोन इन युअर लाईफ. तर तुमच्या सुखामध्ये, तुमच्या दुःखामध्ये तर यू नीड समबडी की ते जे तुमचं दुःख आहे ते रिड्यूस करेल आणि जे सुख आहे ते डबल करेल. तर तुम्हाला एक असा व्यक्ती हवा आहे तुमच्या लाईफमध्ये जो तुम्हाला या लाईफ या पूर्ण जर्नीमध्ये जर्नीमध्ये तुमच्या हां, अप अँड डाऊन्स मध्ये तुमच्या सोबत राहील. सोबत राहील. तुम्हाला इमोशनल सपोर्ट प्रोव्हाईड करेल. करेल आणि तुम्हाला मेंटल सपोर्ट प्रोव्हाईड करेल. तर यू शुड नो इन अ पोझिशन की तुम्हाला काय ते एक्सपेक्टेशन आहे आहे तुमच्या बरोबर. स्पाऊसकडनं. बस करणं. तर सो काय पर्पस आहे? पर्पज आहे तर तुमचा पर्पज तुम्हाला हां, आधी क्लिअर माहिती असला असायला पाहिजे. पाहिजे. हो. देन मग तुम्ही एक स्टेप समोर जाऊ शकता येस, आणि मग तुम्ही तुमचा पार्टनर म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार तुम्ही येस. तो शोधू शकता. आणि जर तुम्हाला कळलं की हां, त्याची विलिंगनेस आहे की खरोखरच त्याला एक व्यक्ती आपल्या आयुष्यात हवा आहे, हम्म. हवाहवासं वाटतंय, तरच तुमचं जे रिलेशन आहे ते जे नातं तुमचं क्रिएट होणार आहे ते फुलासारखं फुललेल. आणि मी म्हणेल की ती जी बॉन्डिंग क्रिएट व्हायला पाहिजे तुमच्या मॅरेजमध्ये, तुमच्या नात्यामध्ये, तर ती हा जो पर्पज तुम्ही जर डिस्कस केलाय तर ती बॉन्डिंग किंवा ती जे एक इमोशनल अटॅचमेंट आहे ती क्रिएट होईल ते आफ्टर क्रिएट मॅरेज. होईल. तर या प्लीज नक्की डिस्कस करा हा टॉपिक. सो मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टॉपिक, लाईफस्टाईल. सो हा एक असा एक टॉपिक आहे ज्यामुळे इन फ्युचर आफ्टर मॅरेज तुमच्या मॅरिड लाईफमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतात. सो लेट्स गेट टू द टॉपिक लाईफस्टाईल. ओके. तर लाईफस्टाईल जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर लाईफस्टाईल जगता लग्नाआधी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ युअर पार्टनर. जर तुम्ही डिसाईड केलेलं आहे की लग्न करायचंय तर हमखास तुम्ही डिस्कस करा लाईफस्टाईल म्हणजे काय, की तुम्ही आतापर्यंत कसं जगत आलाय आणि तुमची काय अपेक्षा आहे पुढे जाऊन पण म्हणजे लग्नानंतर पण. इट कॅन बी इटिंग हॅबिट. तुम्ही इटिंग हॅबिट तुमची काय आहे, की तुम्ही व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे, तुम्ही व्हीगन आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ युअर पार्टनर. कारण ह्याच्यामुळे काय होते कन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकते आफ्टर मॅरेज. कारण एखाद्याला बिलकुल नॉनव्हेज खाणं नाही जमत, एकाला असं असू शकते की त्याला खूप आवडतं खूप खाणं आणि एक व्यक्ती असू शकते की त्याला फक्त व्हीगन खाणं आवडतं. तर ही जी इटिंग हॅबिट आहे, ही जी तुमची खाण्याची जी लाईफस्टाईल आहे हमखास तुम्हाला डिस्कस करायला पाहिजे तुमच्या पार्टनरसोबत. दुसऱ्या लाईफस्टाईलमध्ये काय असू शकते, एखाद्याला ट्रॅव्हलिंगची हॅबिट असते की त्याला खूप आवडतं लाईफ त्याला म्हणजे फिरायला आवडतं, त्याला हां, वाटतं की आपला पार्टनर आपल्यासोबत फिरायला आला पाहिजे, हां, पण मे बी असं होऊ शकते की की त्या पर्सनला ते येस, नाही आवडणार, नाही त्याला आवडत. घरी जास्त बेटर घरी वाटतंय जास्ती आलो. बेटर वाटते, पीसफुल लाईफ आवडते किंवा तो त्याचा एन्जॉयमेंटचा तरीका किंवा त्याच्या एन्जॉयमेंटचा जो वे आहे तो तो वेगळा वेगळा राहू असू शकते. शकतो. तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे, फॉर एक्झाम्पल आता मला किंवा विवेकला आमच्या दोघांपैकी एकाला असं असू शकते की ब्रँडेड क्लोथ्स घालायला आवडते, दुसऱ्या व्यक्तीला साधारण आयुष्य जगायला किंवा साधारण जे आपण डेली लाईफ किंवा बाहेरचं जे फंक्शनचे जे आपण हे करतो
आपले वेअर्स असतात तर ते आपल्याला सिम्पल ठेवायला आवडते. तर ह्या ज्या लाईफस्टाईल मधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे पुढे जाऊन तुमच्या लग्नामध्ये खूप ह्यूज इम्पॅक्ट क्रिएट करू करतात. शकतो आणि हे कन्फ्लिक्टचं रिझन असू Reason शकते. असतं. तर त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल कशी आहे आणि तुम्हाला तुमची लाईफस्टाईल कशी अपेक्षित आहे तुमच्या स्पाऊस कडनं हे आफ्टर तुम्ही मॅरेज. डिस्कस करायला पाहिजे. येस. तर ही हमखास डिस्कस करा कारण हा एक मेजर रिझन राहू शकते कन्फ्लिक्टचा आफ्टर मॅरेज. तर आमचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे करिअर गोल्स. जर तुम्ही लग्नाचा विचार केलेला आहे तर तुमच्या स्पाऊस सोबत ही एक गोष्ट नक्की डिस्कस करा की तुमचे करिअर गोल्स काय आहे आणि त्यांना पण विचारा की त्यांचे करिअर गोल्स काय आहे. कारण असं असू शकते की तुमच्या स्पाऊसला काही काळापर्यंत ड्युटी करायची आहे, नोकरी करायची आहे, कॉर्पोरेट जे आपण एक रुटीन आहे तो जगायचा आहे आणि मे बी त्यांचे काही थॉट्स असेल की मला पुढे जाऊन स्टार्टअप करायचं आहे, बिझनेस करायचा आहे बिझनेस किंवा मला करायचा आहे, अब्रॉड जायचं आहे अब्रॉड जायचंय आणि फॉर द सेम. शॉर्ट टाइम. हा आणि सेम तुमच्या ह्याच्यामध्ये पण असू शकते. तुमचे पण काही करिअर गोल्स असू शकते, काही पर्पस असू शकते की मला पण काही काळापर्यंतच नोकरी करायची आहे तर त्याच्यानंतर मे बी मला माहीत काहीतरी स्टार्टअप करायचं आहे, माझा क्लोथिंग ब्रँड चालू करायचा आहे, मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे, मला कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे किंवा तुमच्याच कॉर्पोरेट याच्यामध्ये अजून तुम्हाला वन स्टेप अहेड जाण्यासाठी काय मेहनत करायची आहे, किती अपस्किल व्हायचं आहे. तर तुमचे करिअर गोल्स काय आहे हे तुमच्या. तुमच्या लाईफ मध्ये, हा, कारण की करिअर एक अशी गोष्ट आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे आणि आणि हा एक मेजर रिझन राहू शकते जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही चेंजेस आणत आहे तर एक मेजर रिझन राहू शकते आफ्टर मॅरेज कन्फ्लिक्ट क्रिएट करायचा. तो इट इज बेटर यू शुड स्पीक विथ युअर पार्टनर की तुमची काय थॉट प्रोसेस आहे तुमच्या करिअरला घेऊन आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला पण विचारा म्हणजे तुमच्या पार्टनरला पण विचारा म्हणजे की त्याला काय एक्सपेक्टेड आहे, हा. त्याचे काय त्याला काय वाटतं त्याच्या लाईफ बद्दल किंवा त्याच्या पार्टनर बद्दल, तर यू शुड नो दिस फर्स्ट. हा म्हणजे म्हणजे काय होईल ना विचारल्याने की तुम्ही तिथेच रेडी राहाल की हा इन फ्युचर मला माझ्या स्पाऊस कडनं हा काय म्हणते त्याला सपोर्ट एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही पण स्वतःला त्या फ्युचरच्या गोष्टीसाठी रेडी कराल की नाही याचे काही गोल्स आहेत तर मला तितकंच सपोर्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तर करिअर गोल्स नक्की तुम्ही डिस्कस करा. आणि एकमेकांचे करिअर जाणून घ्या, एकमेकांच्या भावना हा जाणून की घ्या. त्यांना काय एक्सपेक्टेड आहे त्यांच्या करिअरला घेऊन आणि तुम्ही किती सपोर्ट करू शकता त्यांना. तर हे नक्की डिस्कस करा. ओके, सो आपला आता नेक्स्ट टॉपिक आहे विच इज मोस्ट इम्पॉर्टंट इन व्हेरी युअर लाईफ, इम्पॉर्टंट. दॅट इज फायनान्शियल मॅनेजमेंट. येस. So, what is financial management? I think Achal will explain better than me. Yeah. ओके. तर फायनान्स मॅनेजमेंट हमखास जर एका लग्नाची गोष्ट येत आहे वेदर इट इज लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज यू शुड डिस्कस दिस बिकॉज दिस कॅन बी द मेजर रिझन ऑफ कन्फ्लिक्ट लग्नानंतर. कारण काय असतं ना तुम्ही पण एक इंडिव्हिज्युअल आपण आपल्या पॅरेंट्सच्या घरी असतो तर आपण पण एक इंडिव्हिज्युअल ड्युटी किंवा हाऊस एक फायनान्स कसे मॅनेज करायचे ते आपल्याला पण नसतं माहिती आणि समोरच्या व्यक्तीला पण नसतं माहिती. तर काय होतं ना लग्नानंतर कन्फ्लिक्ट होऊन जाते स्पेशली जेव्हा टू कपल्स असतात आणि दोन्ही कपल अर्न करत असतात, दोन्ही कपल नोकरीवर असतात. तर हा इम्पॉर्टंट आहे की तुम्ही लग्नाआधीच डिस्कस करा. इट्स नॉट अबाउट की जे आमच्यासाठी जे कामात येत आहे ते तुमच्यासाठी पण कामात येईल पण तुम्ही कसे मॅनेज करणार आहे. वेदर यू विल हॅव अ जॉईंट अकाउंट की तुम्हाला सेपरेट अकाउंट ठेवायचं आहे की तुमच्या डेली लाईफसाठी हाऊसहोल्डसाठी एक सेपरेट ठेवायचं आहे, ट्रॅव्हलिंगसाठी एक सेपरेट ठेवायचं आहे. तर तुमच्यासाठी काय गरजेचं राहील, तुम्ही किती रिस्पॉन्सिबिलिटीज लग्नाआधी हँडल केलेल्या, लग्नानंतर तुम्ही किती विलिंगनेसनी हँडल करण्याचा तुमचा विचार आहे. तर लग्नाआधी फायनान्सेसला घेऊन आणि फायनान्सेस तुम्ही मॅनेज कसे करणार आहे बेस्ड ऑन युअर सॅलरी हे डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय विल से कारण काय होतं ना फायनान्सेसची जेव्हा गोष्ट येते तेव्हा सायलेंट एक्सपेक्टेशन्स क्रिएट होतात आणि जर सायलेंट एक्सपेक्टेशन ज्या आहे जर आपण बोलून नाही दाखवल्या किंवा त्या फुलफिल नाही झाल्या तर हा एक मेजर रिझन राहू शकते भांडण व्हायचं आणि त्याच्यामुळे आणि त्यांच्यामुळे काय होतं ना तुमचं जे नातं आहे जे फुलायचं ते कुजत जातं, ते खचत जातं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमचे फायनान्सेस की असं आणि हे पण एक रिझन म्हणजे हे पण एक असू शकते की इट्स नॉट लाईक की तुम्ही इक्वल अर्न करत आहे तर इक्वल यू हॅव टू कॉन्ट्रीब्युट. इट कॅन हॅपन की तुम्ही जास्ती अर्न करत आहे, तुमचा स्पाऊस कमी करत असेल किंवा तुमचा स्पाऊस कमी करत असेल तर तुम्ही जास्ती करत असेल. इट्स ऑलवेज लाईक
it's not always हाँ. 50-50, it's Yes. always sometimes 60-40, it can yeah. be 80-20, sometimes it can be 70-30. तर असं असू शकते. तर बेस्ड ऑन युअर फायनान्सेस की तुम्ही किती अर्न करत आहे, तुमचा पार्टनर किती अर्न करत आहे, तर तुमचे गोल्स काय आहे. हाऊस होल्ड गोल आहे, तुम्हाला हाऊस परचेस करायचा आहे, तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी पैसे सेव्ह करायचे, इन फ्युचर तुमची फॅमिली वाढणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची, काही सेव्हिंग्स करायची आहे. तर तुमचे फायनान्सेस तुम्ही कसे मॅनेज करणार आहे आफ्टर मॅरेज, तर you should discuss this Yes. before marriage. Yes, before Not in marriage. detail like point to point, but हा मेजरली पण थोडं ऍटलीस्ट तुम्ही तुम्हाला डिस्कस करायला क्लॅरिटी असली पाहिजे. की हा. एकमेकांचे थॉट्स काय आहे हा. तुमच्या फायनान्सला घेऊन येस, आणि तुमची विलिंगनेस कितपत आहे ती गोष्ट मॅनेज मॅनेज करायची. करायची. नाही तर असं नको व्हायला पाहिजे की एक व्यक्ती करतच आहे आणि दुसरा व्यक्ती ठीक आहे. फक्त सायलेंटली बघत आहे. तर असं काय होतं ना, आपण बर्डन नाही देऊ शकत. तर त्याच्यामुळे ही गोष्ट डिस्कस करा की तुमच्यासाठी कसं काय वर्क करणार आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की आम्ही आमचे फायनान्सेस कसे मॅनेज करतो, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही एक डिटेल प्लॅन तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि नक्की तुम्हाला हेल्प करू त्या गोष्टीसाठी. Yes. सो आमचा नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे Household हाऊसहोल्ड management. मॅनेजमेंट. हाऊसहोल्ड मॅनेजमेंट आम्ही इथे हमखास ठेवलेला टॉपिक आहे, नाहीतर खूप लोक ऑफेंड होतील की अरे हाऊसहोल्ड मॅनेजमेंट का बरं. हे तर बेसिकली फर्स्ट सांग की हाऊस होल्ड मॅनेजमेंट काय आहे? हा, हाऊसहोल्ड मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही तुमचं घर कसं मॅनेज करत आहे. आता तुम्ही जर वर्किंग कपल आहे, फॉर एक्झाम्पल मी आणि विवेक, आम्ही दोघंही वर्किंग कपल आहे, तर आम्ही आमचं ओव्हरऑल घर कसं मॅनेज करतो. घर कसं मॅनेज करतो म्हणजे सकाळपासून उठण्यापर्यंत आमचं रुटीन काय आहे. कारण हमखास भरपूर गोष्टी येतात. कुकिंग असतं, क्लिनिंग असतं, युटेन्सिल्स आपले जे वॉशिंग्स असतात, कपडे धुवायला असतात, अजून डस्टिंग असतं आणि भरपूर ज्या छोट्या छोट्या ज्या घरच्या गोष्टी असतात त्या असतात. तर जेव्हा तुम्ही दोघंही काम करता, दोघंही वर्किंग आहे, तर तुम्ही हे कसं मॅनेज करणार आहे ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे तुमच्या पार्टनर सोबत. तुम्ही हे डिस्कस करू शकता की फॉर एक्झाम्पल मला आता कुकिंग येते, विवेकला क्लिनिंग येतं, विवेकला युटेन्सिल्स येतात, तर तो डिपार्टमेंट विवेक सांभाळतात, मी कुकिंगचा डिपार्टमेंट सांभाळते, मी डस्टिंग करते, मग जर मला काही झाडू करायचा आहे, पोछा करायचा आहे तो करते. फॉर एक्झाम्पल मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकलेले आहे, तर विवेक ते कपडे काढून घेतात, त्याला वाळत घालतात, मग ते वाढले तर फॉर एक्झाम्पल मग मी त्याला घडी करून ठेवते. तर हे कॉम्बिनेशन आणि हा तालमेल तुमचा जमला पाहिजे इफ यू आर अ वर्किंग कपल. आय विल नॉट से धिस शुड फॉलो बाय ओनली वर्किंग कपल. तुमच्या लाईफमध्ये काय प्रायोरिटीज आहे, काय इम्पॉर्टंट आहे बेस्ड ऑन युअर रिलेशन, तर तुम्ही हे डिस्कस करू शकता. पण स्पेसिफिकली वर्किंग कपलसाठी हे थोडं डिफिकल्ट होऊन जातं, कारण तुम्हाला दोघांना एक 9-9, 10-10 तासाची जॉब करायची, तर मग घराचं कसं. आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इफ यू आर अर्निंग गुड इनफ, देन यू कॅन कीप अ हाऊस हेल्प ऑल्सो. हे तुम्ही ते एक ऑप्शन तुमच्यासाठी ठेवू शकता. Yes. दॅट इज अन ऑप्शन. हा. पण हा समटाइम्स असं होते की आधी तुम्ही स्वतः पहिला मॅनेज करून बघता. इन केस अगर तुमचं मॅनेज नाही झालं तर यू हॅव अन ऑप्शन ऑफ हाऊस. पण जर तुम्हाला ठेवायचं आहे, डेफिनेटली यू कॅन गो हेड विथ दॅट. आणि जर तुम्ही डिसाईड केलंय की नाही आम्हीच मॅनेज करू, तर तुम्ही कसं मॅनेज करणार आहे, तर हे तुम्ही डिस्कस करायला येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस. कारण हा एक मेजर रिझन राहू शकतो कॉन्फ्लिक्टचा. कारण अगेन आय वुड से की सायलेंट एक्सपेक्टेशन असते की जर मी हे करत आहे आणि मी पण माझा पण तेवढाच तासाचा जॉब आहे, तर माझा हस्बंड किंवा माझी बायको का बरं बसली आहे, ती का बरं मला येऊन हेल्प नाही करत आहे, किंवा हे त्याचं काम नाही आहे का, की बाय डिफॉल्ट माझंच काम आहे का. तर असे भरपूर सारे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतो आणि तुमचं मेंटल पीस जे आहे ते खूप डिस्टर्ब होऊ शकतात या सगळ्या कारणांमुळे. तर तुम्ही प्लीज डिस्कस करा की तुम्हाला काय येतं, समोरच्या व्यक्तीला काय येतं, तुमची काय अपेक्षा आहे. तर ते हा टॉपिक व्यवस्थित तुमच्या स्पाऊस समोर मांडणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुमचं एक जे रिलेशन आहे आय वुड से ते स्ट्रॉंगली बिल्ड होईल आणि चांगलं फुलेल. आमचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे फॅमिली सेटअप. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ युअर स्पाऊस की तुम्हाला फॅमिली सेटअप बद्दल तुमचे काय थॉट प्रोसेस आहे. आफ्टर मॅरेज तुम्हाला एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं एक्सेप्टेबल आहे की तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्येच राहायचं आहे तुम्हाला, किंवा तुमचे काही लाईफ विशेस आहे, लाईफ चॉईसेस आहे की नाही काही कालावधीपर्यंत मला माझ्या हस्बंडला किंवा हस्बंडला आणि वाईफला एकत्र काही दिवसासाठी राहायचं आहे अँड देन यू वुड लाईक टू गो विथ द न्यूक्लिअर ऑर जॉईंट फॅमिली. तर तुमचे काय म्हणतो जे लाईफ चॉईसेस काय आहे फॅमिली सेटअपला घेऊन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ युअर स्पाऊस. कारण काय होतं ना, लग्नानंतर सरप्राईजेस मिळू शकतात फ्रॉम बोथ साईड, फ्रॉम बॉईज फॅमिली ऑल्सो अँड फ्रॉम गर्ल्स फॅमिली ऑल्सो. तर विदाऊट एनी हेजिटेशन इट कॅन हॅपन्स. हे सगळे अनकम्फर्टेबल टॉक्स आहे,
हे आपले रुटीन टॉक्स नाही आहे, तर डेफिनेटली हे जे सगळे विषय आपण आतापर्यंत डिस्कस केले आहे ते एक अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन क्रिएट करणार आहे. पण जर तुम्ही हे आता डिस्कस नाही केलं तर हे लग्नानंतर खूप मेजर रिझन्स बनू शकतात तुमच्या भांडणाचे किंवा कॉन्फ्लिक्टचे. तर तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्हाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं आहे, न्यूक्लिअर सेटअपमध्ये राहायचं आहे, की तुमच्या फक्त दोघांनाच राहायचं आहे? तुमचे लाईफ चॉईसेस काय आहे फॅमिली सेटअपला घेऊन? तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ युअर फॅमिली, मे बी डिस्कस तुम्ही विथ युअर स्पाउस. या तुम्ही ते डिसिजन सध्या नाही घेऊ शकत, बट हा. या यू कॅन डिस्कस दॅट टॉपिक विथ इच अदर. येस. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी तुमच्यासाठी बेस्ट काय राहील, तुमच्या स्पाउससाठी बेस्ट काय राहील, तर तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ते डिसाईड करू शकता. सो बेस्ड ऑन आर एक्सपिरियन्स, बेस्ड ऑन आमच्या नात्यावरून हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे तुम्ही हमखास डिस्कस केलं पाहिजे बिफोर गेटिंग मॅरिड. कारण हेच एक असे टॉपिक आहे की ज्याच्यामुळे पुढे जाऊन कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकत. फायनान्सेसमुळे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो, लाईफस्टाईलमुळे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो, तुमच्या इटिंग हॅबिट्समुळे, तुमचे करिअर गोल्स काय आहे, फॅमिली सेटअप Household कसा आहे, management आहे. हाऊसहोल्ड कसं मॅनेज करायचं आहे. तर दीज आर द मेजर रिझन की याच्यामुळे तुमच्या नात्यामुळे तो जो एक कडवाहट म्हणतो आपण तो क्रिएट होऊ शकतो. तर जर तुम्हाला तुमची लाईफ अशीच आनंदी आणि ब्युटिफुल जगायची आहे आणि ते जे नातं आपण आता क्रिएट करणार आहे प्रेझेंटमध्ये, ते भविष्यात तुम्हाला असं वाटतं की खूप सुंदर फुलासारखं फुललं पाहिजे, तर या गोष्टी नक्की डिस्कस करा. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि जे पण तुमचे फ्रेंड्स और फॅमिली मेंबर्स मध्ये कोणी हा. आता लग्नाचा विचार करत असतील त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड नक्की करा पाठवा. आणि त्यांना पण बघू द्या, थोडा विचार करू द्या, डिस्कस Yes. करू द्या. मे बी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहील, हे Helpful टॉपिक्स राहील. हेल्पफुल राहतील Yes. आणि त्यांचं एक बेटर पार्टनर ते आपल्या लाईफ मध्ये शोधू शकतात. हा, चूज करायला त्यांना मदत मिळेल. अँड आय वुड से अपार्ट फ्रॉम दीज ऑल्सो सम आर द की फॅक्टर्स की ॲज अ पर्सनली यू शुड अडॉप्ट दॅट. म्हणजे मी फक्त समोरच्या व्यक्तीकडनं एक्सपेक्टेशन न ठेवता मी माझ्यामध्ये किती चेंजेस आणत आहे किंवा मी कुठल्या ज्या लाईफ चॉईसेस आहे ते मी अडॉप्ट करत आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्यामध्ये एक अडॉप्टेबिलिटी असली पाहिजे, डिफरन्स ऑफ ओपिनियन तुम्ही कसे अप्रोच करत आहे किंवा कसे अडॉप्ट करत आहे ते असलं पाहिजे. तुम्हाला एक चांगलं कम्युनिकेट करता आलं पाहिजे, आपल्या आशा आकांक्षा आहे ते सांगता आलं पाहिजे. आणि तुम्ही फ्लेक्झिबल असले पाहिजे आणि अंडरस्टँडिंग असली पाहिजे. तर अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्यामध्ये पण हे जे आपण म्हणतो की क्वालिटीज आहे, तर या क्वालिटीज पण तुमच्यामध्ये पण तेवढ्याच असल्या पाहिजे जितके तुम्ही एक्सपेक्ट करत आहे. तर हा होता आज आमचा टॉपिक. आणि आय थिंक आम्ही थोडा एक्सप्लेन केलाय. हा. बट या अगेन जर तुम्हाला काही वाटत आहे त्याबद्दल तर तुम्ही कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. येस. आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक काय आमच्याकडून काय, एक्सपेक्टेड आहे ते पण तुम्ही सांगा, सो वी कॅन डिस्कस दॅट ऑल्सो. येस. तर बघत राहा विएकी स्टोरीज आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय बाय.